आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पावसासंदर्भातली आहे। केरळात विलंबाने दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रामध्ये पुढच्या 48 तासात दाखल होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी उत्तरेकडे सरकणार आहे आणि या अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरू आहे। पोषक वातावरणामुळे पुढच्या 2 दिवसात आनंदघन गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकणार असल्याचा अंदाज आहे हवामान विभागाचा। ईशान्येकडील बहुतेक राज्य व्यापून मान्सूननं शनिवारी कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारली आहे। राज्याच्या काही भागात मान्सूनचं आगमन अपेक्षित असलं तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसासाठी आणखी 10 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते असं देखील हवामान शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। मान्सूनची सध्या वेगाने प्रगती होत असली तरी 20 जूनच्या आधी मान्सून ट्रफ आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत। त्यामुळे 20 जून नंतरच सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन हवामान तज्ञांनी केलंय। तर बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो। मात्र मुंबईला फारसा धोका नसल्याचा अंदाज आहे हवामान विभागाचा। बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्ये जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। येत्या 2 दिवसात बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे। वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असेल आणि तो ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची देखील शक्यता आहे। बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम आता मुंबईत दिसू लागलेला आहे। मुंबईत सकाळपासूनच समुद्रामध्ये उंच लाटा ज्या आहेत ह्या उसळू लागलेल्या आहेत। बिपरजॉय चक्रीवादळामुळे हलक्या पावसाची सुद्धा शक्यता होण्याचा अंदाज हवामान खात्यानं जो आहे हा वर्तवलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आज समुद्र किनाऱ्यांवरती जाताना काहीशी काळजी जी आहे ही घेतली पाहिजे, कारण का मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत ह्या उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता आपण दादर चौपाटी या ठिकाणी आहोत। खरं तर दादर चौपाटीवरती अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळत नाही। शांत समुद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र सकाळपासूनच उंच लाटा ज्या आहेत ह्या या ठिकाणी उसळू लागलेल्या आहेत। फक्त दादर चौपाटीच नाही तर वर्सोवा, जुहू या चौपाटीवरती सुद्धा अशा पद्धतीच्या उंच लाटा ज्या आहेत ह्या उसळू लागलेल्या आहेत। आणि बिपरजॉय चक्रीय वादळामुळे अनेक भागात पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे समुद्रावरती जाताना नागरिकांनी जी आहे ही अधिकची काळजी घेतली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यातल्या कमाल तापमानाचा पारा सुद्धा कमी झालाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जून पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। राज्यामध्ये मान्सूनला अजून अवकाश आहे, मात्र त्याआधी पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि असा पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा। हवामान विभागानं खराब हवामान आणि चक्रीवादळाचे संकेत दिले। त्यामुळे शुक्रवारपासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे, एलिफंटा, मोरा भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे। अरबी समुद्रात हवामानात बदल झालेत आणि समुद्रातील बिपरजॉय वादळामुळे धोक्याचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्यामुळे समुद्र खवळलाय। या इशाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेनं दिली आहे। पुढची बातमी आहे डहाणूतील चिंचणी इथे समुद्र किनाऱ्यावरती फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आलाय। या पर्यटकानं आपली कार थेट संरक्षक भिंतीच्या खाली उतरवली। त्याचवेळी समुद्राला आलेल्या भरतीमध्ये ही कार अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडली। समुद्रात भरती आल्याचं लक्षात आलंच नाही, त्यामुळे हा प्रकार घडलाय। ओहोटी आल्यानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत समुद्राचं पाणी कारमध्ये शिरून कारचं मोठं नुकसान झालं होतं। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी, कारण विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज मध्य आणि हार्बर उपनगरीय मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। रेल्वेवरील रूळ, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामं करण्यासाठी
आज रविवारी हा मेगा ब्लॉक आहे। या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर हार्बरवरती विशेष सेवा ब्लॉक कालावधीत धावणार आहेत। आता पुढची बातमी ती म्हणजे टाळ मृदुंगाच्या तालावरती विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे। आणि या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमली अलंकापुरीमध्ये। माऊलींचा पालखी सोहळा गांधीवाडा इथल्या आजोळ घरी आळंदी मुक्कामी असेल आणि उद्या पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल। 2 दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची लगबग आहे आणि इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांनी फुलून गेलेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीकडे येत आहेत, दिंड्या येत आहेत। आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, विणेकरी, टाळकरी यांचं आगमन आळंदीमध्ये झालेलं आहे आणि आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांसोबतच नागरिकांची सुद्धा गर्दी आळंदीत जमू लागली आहे। आणि थेट आळंदीमध्ये जाऊयात आपण। आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गोविंद, कालच्या प्रकाल देहूतला सोहळा आपण पाहिला, अनुभवला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा, आणि आज आपण आळंदीतली सुद्धा अशीच दृश्य प्रेक्षकांना थेट दाखवणार आहोत। साधारण किती वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बाहेर पडेल? रामकृष्ण हरी। जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची महती सांगितल्या जाते। आज त्यांचा आषाढी वारीसाठी पालखी प्रस्थान सोहळा आहे। दुपारी 1 वाजता पालखी प्रस्थान ठेवले, मात्र त्याआधी पूर्ण राज्यातून नाही तर देशभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत। हा इंद्रायणीचा हा काठ आहे जो अशा पद्धतीने पूर्णतः भक्ताच्या मांदियाळ्याने ओतप्रोत भरला आहे आणि हे दृश्य नयनरम्य आहे। म्हणजे ऐसा सोहळा स्वर्गी नाही असं याचं वर्णन केलं जातं। आपल्यासोबत पालवे शास्त्री जे आहेत, खरं तर जगाच्या पाठीवर एकमेव संत ज्यांनी पसायदान मागितलं आणि ते माऊली, काय सांगा? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः खांद्यावरती गुढी घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हा जगविख्यात पालखी सोहळा पंढरपूरकडे नेला। 13व्या शतकातला हा प्रारंभ आजही इतका अव्याहतपणे जगविख्यात आणि जगप्रख्यात होतोय, याचं कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ही ताकद, भगवंताची कृपा। हे आळंदी तीर्थक्षेत्र हे इतकं सुंदर आहे, ज्या तीर्थक्षेत्रावरती आशुतोष भगवान भक्तवत्सल आदिनाथाने नाम भगवान शंकराने तपश्चर्या केलेली आहे। सिद्धेश्वराच्या नावाने ते इथं प्रसिद्ध आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। सिद्धेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला 700हून अधिक वर्ष काळ लोटलेला आहे। आज आपण एवढी उपस्थिती पाहतोय। आज माऊलींचं आळंदीतून प्रस्थान आहे। आळंदीच्या आजोळ घरामध्ये माऊलींचा आज मुक्काम आहे आणि इथून पुढे उद्यापासून मजल दर मजल करत सगळंच वारकरी, जवळजवळ लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। हा सोहळा इतका नयनरम्य आणि इतका अद्भुत आहे, ही संतांची ताकद आहे, संतांची एनर्जी आहे आणि म्हणून या पालखी सोहळ्याचा, या सात्विक आनंदाचा
लाभ घेण्याकरता तमाम वारकरी आज आळंदीमध्ये उपस्थित आहेत. एक महत्त्वाचं आहे की जी वारी आहे ती केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुष्ठान नाही आहे, तर ही वारी समता शिकवते, भेदभाव विसरायला लावते आणि वारीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ह्या सगळ्या शिकवणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे दिवेघाटचा अवघड जो घाट आहे तोही चढण जी आहे ते जीवनाच्या यश अपयशाचा चढ उताराचा जो एक धडा देते, हे वारीमध्ये प्रत्येक आपल्याला गोष्टी अनुभवायला मिळतात. आज साम्राज्य कैवल्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली जे आहे ते प्रस्थान ठेवतील आणि त्यांनी जे विचार दिला ते पसायदानामध्ये त्यांनी जे मागितलं देवाकडे, तेच हे सगळे वारकरी जे आहेत ते अगदी सामान्य घरातली ही सगळी मंडळी असतात. पाऊस अजून पडायचा आहे, पण तुम्ही आलायत, काय वाटतंय माऊली बघतील सगळं? काही सर्व विसरूनच गेला तिथे देहवान. हो, आम्ही परत येऊन आलो जिल्हा बीड. हो, हे भीमराव राठोड हे सर्व आम्ही कंपनी माऊलीच्या भेटी करता. किती वर्ष झाले हे करताय तुम्ही? 35 वर्ष. कोणी बोलवतंय तुम्हाला इथे? माऊलीच बोली. माऊली बोल. कुठलंही आमंत्रण नाही, कोणतीही पत्रिका नाही, तरी सुद्धा जगाच्या पाठीवर अगदी ही लाखो मंडळी दरवर्षी न चुकता येतात. संकट बरेच आहेत, अडचणी बऱ्याच आहेत, मात्र आपलं जे आध्यात्मिक कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी, जो वारसा दिलेला आहे विचारांचा तो जगण्यासाठी, अगदी माऊली सदैव जरी नसली तरी विचाराने ते आजही या सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसतात आणि तोच अनुभव तेच आनंद घेण्यासाठी म्हणून हा आनंद वारीचा सोहळा आहे. श्वेता. बिलकुल गोविंद, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, वारकऱ्यांशी साधलेल्या संवादासाठी. कारण आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुद्धा दुपारी प्रस्थान ठेवेल पंढरपूरच्या दिशेनं आणि त्यासाठीच इंद्रायणीच्या काठी आज स्नानासाठी आणि त्याचसोबत संपूर्ण आळंदी नगरीमध्येच वारकऱ्यांचा हा मेळा जमलाय. पालखी प्रस्थानासाठी महाराष्ट्रभरातून दिंड्या आणि वारकरी आधी आळंदीमध्ये येतात, देहूमध्ये येतात आणि मग पायी चालत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतात. तर माऊली माऊली म्हणत एकमेकांच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेत आणि त्याचसोबत एकमेकांसोबत फुगडी घालत हे सगळे मनोरंजनाचे खेळ संपूर्ण वारीच्या मार्गामध्ये सुरू असतात. आपण पाहिले कोणी पिंगा घालतंय, कोणी फुगड्या घालतंय. अशाच सगळ्या वातावरणात आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी देखील काही वारकऱ्यांसोबत या खेळाचा आनंद लुटलाय. पाहूयात. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झालेत आणि माऊलींचे नित्य उपचार पूजा अवसर झाल्यानंतर समाधीला दुग्धाभिषेक करण्यात येतो आणि त्यानंतर समाधीवरती माऊलींच्या मुखवट्याचा साज साकारून माऊलींचं नयनरम्य रूप पाहायला मिळतं. माऊलींच्या या पूजा अवसर ते महाआरतीची थेट दृश्य भाविकांना फक्त न्यूज 18 लोकमत वरती पाहता येतील. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये. आणि आता पुढची बातमी आहे अहमदनगर मधलं भिंगार. आज बंदची हाक देण्यात आली आहे. अहमदनगर शहरामध्ये मुकुंदनगर परिसरात उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटतायत. औरंगजेबाचे फोटो झळकावल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. तर अमरावतीच्या वलगावमध्ये सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आणि 2 गटात तणाव निर्माण झाल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. दंगल नियंत्रण पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय.
सांगलीमध्ये अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विटा पोलिसांनी ही कारवाई केली आणि पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. यात आरोपीजवळून 17 तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अधिक चौकशी सुरू आहे. आळसण मार्गे आरोपी एका पोत्यातून तलवारी घेऊन जात होता आणि त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. यवतमाळ शहरातील नागपूर रोड जवळच्या मलिक लॉनच्या ठिकाणी अक्षय कैतवास नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपी आणि मृतक यांच्यातील झटापटी ही व्हिडिओमध्ये दिसतेय. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढलाय आणि फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढची बातमी बीडच्या लिंबा गणेश गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवरती धाडसी दरोडा टाकून बँक लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बँकेच्या मागच्या बाजूने शिडी लावून दुसऱ्या मजल्यावरची खिडकी गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश करत बँकेच्या लॉकरमधील रक्कम आणि दागिने चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे बीडमध्ये खळबळ माजली आहे. कोल्हापूरजवळच असलेल्या बालिंगा गावातील कात्यायनी ज्वेलर्समध्ये गोळीबार करत धाडसी दरोडा घालणाऱ्या संशयितांपैकी दोघांना शनिवारी पोलिसांनी जेरबंद केलं. अवघ्या 36 तासात मुख्य सूत्रधार विशाल धनाजी वरेकर आणि कोल्हापुरातील सराफ सतीश पोहाळकर यांना ताब्यात घेतलंय. अन्य 5 संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं रवाना करण्यात आली आहेत. संपूर्ण राज्यभर मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू केल्यानंतर आता मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानातील उद्यान गणेश सेवा समितीने एक निर्णय घेतलाय. मंदिरात बाप्पाच्या मूर्तीला हार फुलं अर्पण करता येणार नाहीत. फुलांमुळे गणेश मूर्तीच्या चांदीच्या मुलामयावरती परिणाम होतोय आणि अशा प्रकारचा बोर्ड मंदिराबाहेर लावण्यात आलाय. त्यामुळे फुलं विक्रेते आणि भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील उद्यान गणेशात आपण सगळेच येतो. मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत हे बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. मात्र आता उद्यान गणेश सेवा समितीकडनं एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे श्रींच्या मूर्तीला तुम्हाला हार आणि गजरे अर्पण करता येणार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय जो आहे हा उद्यान गणेश सेवा समितीकडनं घेण्यात आलेला आहे. आणि ह्याचं कारण असं सांगितलं आहे की उद्यान गणेशाच्या मूर्तीवरील चांदीच्या मुलामावरती फुलांमधील रसायनांचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे भक्तांकडनं जे आहे ही श्रीफळ दुर्वा सुटी फुलं स्वीकारण्यात येतील. मात्र हार आणि गजरे स्वीकारण्यात येणार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय जो आहे हा घेतलेला आहे. हा जरी निर्णय घेतला असला तरी फुलं विक्रेत्यांमध्ये काहीशी नाराजी आहे, भक्तांमध्ये सुद्धा काहीशी नाराजी आहे. मात्र गणेश मूर्ती जी आहे ही चांदीच्या मुलामीची असल्यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचं उद्यान गणेश सेवा समितीकडनं सांगण्यात येत आहे. आणि तशा पद्धतीचा बोर्ड सुद्धा जो आहे हा लावण्यात आलेला आहे. त्यामुळे भक्तांना हार आणि गजरे श्रींच्या मूर्तीला अर्पण करता येणार नाही आहेत. फक्त सुटी फुलं जी आहेत ही करता येणार आहेत. त्यामुळे उद्यान गणेश सेवा समितीकडनं हा घेतलेला निर्णय या निर्णयाच्या बाबतीत काहीशी भक्तांमध्ये नाराजी किंवा फुलं विक्रेत्यांमध्ये नाराजी जी आहे ही पाहायला मिळते. मात्र गणेश मूर्तीवरती रसायनांचा विपरीत परिणाम होत असल्या कारणामुळे हा निर्णय जो आहे हा घेण्यात आल्याचं कळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत.